वेड प्रेमाचे भाग एक. चला आपण प्रेमाच्या एका प्रवासाला निघूया. असा प्रवास जिथे अपाट प्रेमाच्या सीमा प्रत्येक मर्यादा पार करतो. प्रेम मनातील कबुली आणि अल्लड चेष्टा मस्करींनी भरलेला हा एक प्रवास आहे. एका बाजूला उभी आहे एक साधी भोळी तरुणी, जिचे सौंदर्य कोणतेही शृंगार विनाच बहरले आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे कॉर्पोरेट विश्वाच्या एका सम्राट, मग एकमेकांच्या अगदीच विरुद्ध ध्रुवावर असलेला या दोघांची प्रेम कहाणी कशी भरेल? मुंबई, महाराष्ट्र. रिया, अगं थांब जरा, मी किती वेळापासून तुला हाक मारते, तू काहीच ऐकायला तयार नाहीये. तू फक्त धावतच सुटली आहेस. अगं थांब जरा. एक मुलगी बेमान होऊन धावत होती, तर दुसरी मुलगी धडपडत आणि पडता पडता सावरत तिच्या मागोमाग धावत होती. आता पाऊस येणारच आहे. चल ग, आपण घरी जाऊया. आपण उद्या पुन्हा इथे येऊ शकतो ना? आता जरा लवकरच चल, नाहीतर तुझी आई काय म्हणेल ते जाऊ दे, पण माझी आई तर मला सरळ उचलून समुद्रातच फेकून देईल. खरंच सांगते ग मी. दुसरी मुलगी, जिचे नाव निशा होते, ती रियाची सतत मनधरणी करत होती. पण रिया मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती. थोड्या अंतरापर्यंत धावल्यानंतर रिया थांबली, मागे वळली आणि निशाला म्हणाली, चल ना, आपण इथेच थोडा वेळ बसूया, चालेल ना? मग आपण जाऊया यार, काकूंना मी समजावून सांगेन. हे ऐकून निशा म्हणाले, ठीक आहे बर, पण फक्त थोड्या वेळांसाठीच हा. थोड्याच वेळात हलकासा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे त्या दोन्ही मुली पुन्हा उठल्या आणि घराच्या दिशेने वेगाने धावत सुटल्या. रिया देसाई, वय 19 वर्ष, उंची 5 फूट 4 इंच. तिचे मोठे काळे बोर डोळे लांब आणि दाट पापण्यांनी वेढलेले होते. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे गुलाबी होते आणि तिचा कलर दुधासारखा गोरा होता. आणि एक साधं निरागस चेहरा, एक शांत स्वभाव. निशा सूर्यवंशी, वय 19 वर्ष, उंची 5 फूट 3 इंच, काळे बोर मोठे डोळे, लाल चुटकोट, गोरा वर्ण आणि एक अत्यंत उत्साही व चैतन्यमय स्वभाव. तरीही जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती कुणालाही सोडत नाही. ह्या दोघीही बालपणीची मैत्रिणी आहेत. रिया आणि निशा दोघीही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत. रियाचे वडील एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्यांचे नाव राजेंद्र देसाई असून त्यांच्या पत्नीचे नाव लता देसाई. तिला ऋषी देसाई नावाचा एक धाकटा भाऊ देखील आहे. निशाचे वडील एका खाजगी बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. बेंगलोर. पहाटेचे 4 वाजले होते. आकाशात पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश पसरू लागल्यामुळे रात्रीचा अंधार आता हळूहळू निवळू लागला होता. अगदी त्याच वेळी महामार्गावरून एक कार पूर्ण वेगाने सुसाट धावत होती. त्या कारमध्ये 2 तरुण मुले प्रवास करत होते आणि गाडीत म्युझिक वाजत होते. थोड्याच वेळात एक गाडी एका भव्य घरासमोर येऊन थांबली. त्या दोघांनीही गाडीतून खाली उतरून घराच्या आत प्रवेश केला. ते घर बाहेरून जितके सुंदर दिसत होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने घर आतून अधिकच भव्य आणि देखणे होते. आत प्रवेश करताच समोर एक मोठा हॉल आणि त्यासोबतच 5 खोल्या दिसून आल्या. तिथे एक देवघर देखील होते, जिथे देवीची मूर्ती विराजमान होती. ह्या व्यतिरिक्त तिथे एक मोठे स्वयंपाकघरही होते. हॉलच्या अगदी मध्यभागी वरच्या मजल्यावर जाणारा एक जिना होता. वरच्या मजल्यावर 6 मोठ्या खोल्या होत्या. ते दोघे जसे घराच्या आणखी आत जाऊ लागले, तसा जिन्यावरून खाली येणाऱ्या एका महिलेचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि जिथे होते तिथेच त्यांची पावले थांबली. ही आहे अनिता ठाकूर, वय 45 वर्ष, स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि मृदू असलेलं अनिता आपल्या नवऱ्याच्या रागापासून आणि ओरड्यापासून आपल्या मुलाचे व बाच्याचे सतत रक्षण करत असे आणि त्यांच्या खोडकरपणाला नवऱ्यापासून लपवून ठेवत असे, अगदी एका प्रेमळ आणि मायाळू आईप्रमाणे.
यशवंत ठाकूर हे आणि त्याचे नवरा आहेत. वय 50 वर्ष आणि कायशी गंभीर व करारी व्यक्तिमत्व असलेलं गृहस्थ. त्यांचे आपल्या मुलावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे. तरीही ते हे प्रेम क्वचितच व्यक्त करतात. सध्या त्यांचं मुलगाच त्यांच्या बिझनेसचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे आणि अवघ्या 2 वर्षाचं कालावधीतच त्याने या बिझनेसला यशाचं अशा शिखरावर नेऊन ठेवले आहे जे यापूर्वी कधीही गाठले गेले नव्हते. आज त्याची गणना भारतातील नंबर 1 बिझनेसमॅन म्हणून ओळख केली जाते. त्याच्यासमोर कोणी टिकू शकत नव्हते. आता आपण यशवंतच्या आई वडिलांची ओळख करूया. त्यांची आई उमा ठाकूर आणि वडील राघवेंद्र ठाकूर हे दोघंही आपल्या नातवावर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. स्वभावानेच हे दोघेही अत्यंत आनंदी आणि मनमिळावू वृत्तीचे लोक आहेत. आणि आता पुढे आणि त्याचा आवाज ऐकताच पहिल्या मुलाने दुसऱ्या मुलाकडे कटाक्ष टाकला. त्यानंतर दुसऱ्या मुलाने कुजबुजत म्हटले, आता तर आपली कैर नाही. आपण आत्याला नक्की सांगणार तरी काय? विचार कर यार, लवकर विचार कर. काहीतरी आयडिया आहे का? पटकन विचार कर. तो आवाज पुन्हा एकदा घुमला. मी तुम्हाला काहीतरी विचारते. काल रात्रीपासून तुम्ही दोघे नक्की कुठे होतात? मला उत्तर द्या. तिचे ते शब्द ऐकून ती दोन्ही मुले तिथेच अगदी शांतपणे उभी राहिली. हे पाहून अनिता म्हणाली, राज, तुझ्याकडून काहीतरी वधवून घेणे म्हणजे निव्वळ व्यर्थ प्रयत्न करण्यासारखेच आहे. पण नील, काल जेव्हा मी फोन केला होता तेव्हा निदान तू तरी फोन उचलायला हवा होतास ना? मी तुला 100 वेळा फोन केला आहे. बोल ना. तू काहीच का बोलत नाहीयेस? आता तू तिथे नुसताच गप्प का उभा आहेस? बर, तर आता आपण ह्या कथेचा नायकाबद्दल म्हणजेच त्या पहिल्या तरुणाबद्दल बोलूया. राज ठाकूर, वय 26 वर्ष, 6 फूट उंची, रुंद छाती, गडद काळे डोळे, पिळदार शरीर, यष्टी, गव्हाळ रंग आणि 6 पॅक ॲब्स असलेला हा तरुण. त्याच्या गळ्यात सोन्याची चीन, चेहऱ्यावर हलकीशी दाढीची कुंट आणि लालबुंद ओठ ही अशी वैशिष्ट्ये आहेत जी त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला अधिकच खुलवून दाखवतात. राज हा त्याचा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. लाडात वाढलेला कुटुंबातील तो एकमेव मुलगा. खरं सांगायचे तर तो थोडं हट्टी आणि अधिकच लाडवलेला आहे आणि तो नेहमीच आपल्या मनाला येईल तसेच वागतो. त्याने आपले शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून पूर्ण केले आहे. खरे तर त्याच्या त्या दरारयुक्त वागणुकीमुळे केवळ त्याच्या समोर उभे राहण्यालाही कुणालाही धाडस होत नाही आणि नेमक्या ह्याच कारणामुळे तो न्यूज चॅनलवर सतत चर्चेत असतो. तो भारतातील टॉप 1 बिझनेसमॅन मधला एक आहे आणि तो दुसरा तरुण नील हा राजेचा आत्याचा मुलगा असून लंडनमध्ये आपला बिझनेस स्टडी पूर्ण केल्यानंतर तो राजेसोबतच भारतात परतला. नील 24 वर्षाचं. त्याचा रंग गोरा असून त्याची शरीर यष्टी थोडीशी भरदार आहे. त्याची उंची 5 फूट 8 इंच असून त्याचे डोळे काळे आणि ओठ गुलाबी. मनापासून खाण्याचं शौकीन असलेला नील हा एक आनंदी आणि मनमिळावू मुलगा. तो नेहमीच लोकांना आपल्या भालीस आणि कोडकर चाळ्यांनी तो सर्वांना हसवत असतो. त्याचे आई वडील दिल्लीमध्ये राहतात तर तो आपल्या मामाच्या घरी राहतो जिथे तो आपल्या मामीच्या अत्यंत लाडका आहे. राज आणि नील हे भावांपेक्षाही अधिक अगदी जिवलग मित्रांसारखे आहेत. तुमच्या बाबांना आता किती राग आला आहे ह्याची तुम्हाला काहीतरी कल्पना आहे का? आणि नील, तुझ्याकडून तर मला याची मुळीच अपेक्षा नव्हती. निदान आम्हाला कळवण्यासाठी तू एक फोन तरी करायला हवा होतास ना बाळा? आता तू सुद्धा अगदी तुझ्या भावासारखंच वागायला लागला आहेस. सांग मला. मामी, मला जरा स्पष्टीकरण देऊ द्या. नील बोलण्यासाठी तोंड उघडतो पण त्याचे शब्द वाक्याचा मध्यवरच तोडले जातात.
कारण अनिता त्याला मध्येच थांबवते आणि त्याला तक्षणी गप्प करत म्हणते, कालपासून ठाकूर साहेबांनी तुमच्या दोघांबद्दल किमान 20 वेळा चौकशी केली आहे. याची तुम्हाला दोघांना जरा तरी जाणीव आहे का? स्वतःचं असं एक घर आहे जिथे तुमची आई वडील आणि इतर सर्वजण तुमची वाट पाहत आहेत, आणि काल रात्री तुम्ही परत न आल्यामुळे ते चिंतेने किती व्याकुळ झाले असतील, ह्या गोष्टीची तुम्हाला काहीच पर्वा नाही का? मला उत्तर द्या. नुसतं तिथे गप्प उभं राहिल्याने काहीच साध्य होणार नाही. आईचे शब्द ऐकून राज शांत राहिला आणि थेट जिन्याने वर जाऊ लागला. त्याच वेळी त्याच्या मागून एक धरार असलेला आवाज आला. असा आवाज ज्यामुळे राज जिथे होता तिथेच तबकला. तरीही त्याने मागे वळून पाहिले नाही. यशवंत म्हणाले, आईला उत्तर दे राज. त्यांच्या शब्दाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज जिन्याने वर चढतच राहिला आणि आईला म्हणाला, आई प्लीज कुणीही मला त्रास देणार नाही याची काळजी घे. मला थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. हे ऐकून यशवंतीने राजकडे रागाने पाहिले, तरीही राज थांबला नाही. तो थेट आपल्या खोलीत निघून गेला. राज निघून गेल्यावर यशवंतीने नीलकडे एक कठोर कटाक्ष टाकला. यावर प्रतिक्रिया देत नील लगेचच आपल्या मामीकडे धावला आणि हळू आवाजात म्हणाला, नाश्त्याला काय आहे मामी? मला तर प्रचंड भूक लागली आहे. त्यानंतर त्याने मामीचा हात पकडला आणि गमतीने तिला वडत स्वयंपाकघराकडे नेले, जिथे सर्व नोकर चाकर मान खाली घालून उभे होते आणि आपली हसण्याची इच्छा दाबून धरत होते. थोड्या वेळाने आपल्या नाश्ता आटपून यशवंत यांनी ऑफिसकडे रवाना झाले. त्यांच्या निघून गेल्यावर काही वेळाने नील आणि राज हे देखील कामावर जाण्यासाठी निघाले. त्यानंतर काहीच वेळात राजची ती रेंज रोवर इमारतीसमोर येऊन थांबतो. बाहेर क्षणभर थांबून त्या भव्य इमारतीकडे वर मान करून पाहत राहिल्यानंतर तो नील सोबत त्यांच्या खासगी लिफ्टचा वापर करून वरच्या मजल्याकडे जातो. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच संपूर्ण ऑफिसमध्ये एक प्रकारची शांतता पसरते. कारण त्यांच्या अत्यंत चिडखोर स्वभावाचा बॉस ऑफिसमध्ये येत आहे याची सर्वांना आधीच कल्पना असते. राजला पाहताच सर्वजण एक सुरात गुड मॉर्निंग सर म्हणतात. राज केवळ मान किंचित हलवून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करतो. आपल्या असिस्टंटला आपल्या केबिनमध्ये येण्याची सूचना देतो आणि पुढे निघून जातो. नील त्याच्या अगदी मागोमाग जातो. सर्वांना गुड मॉर्निंग म्हणत तो देखील आपल्या स्वतःच्या केबिनमध्ये निघून जातो. राजची केबिनमध्ये हातात एक फाईल घेऊन प्रकाश म्हणजे असिस्टंट राजला त्या दिवसाचं शेड्यूल माहिती देतो. हे ऐकून राज विचारतो, मीटिंग किती वाजता आहे? प्रकाश उत्तर देतो, सर मीटिंग आज संध्याकाळी 6:30 वाजता ब्लू मून रेस्टॉरंटमध्ये आहे. ठीक आहे, आता तू जाऊ शकतोस असे राज म्हणतो आणि त्यानंतर तो आपल्या कामात पूर्णपणे मग्न होऊन जातो. ऑफिसची वेळ संपल्यानंतर ते दोघेही त्या मीटिंगसाठी निघतात. मीटिंग संपताच राजचा फोन वाजू लागला, म्हणजे व्हायब्रेट होऊ लागला. नीलने तो फोन उचलला आणि पलीकडून आलेले आवाज ऐकताच त्याला प्रचंड संताप अनावर झाला. त्यानंतर त्याने तो फोन राजच्या हाती दिला. ती बातमी ऐकताच राजच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे गंभीर झाले. त्यानंतर ते दोघंही त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. काही वेळाने रात्रीची वेळ बरीच झाली होती आणि पावसाळी वातावरणामुळे रस्ता पूर्णपणे रिकाम होता. गडद अंधाराला भेदत राजची रेंज रोवर वेगाने पुढे धावत होती. अचानक एका ठिकाणी राजने जोरात ब्रेक लावले. गाडी 3 वेळा गिरक्या घेत फिरली आणि अगदी एका दरीच्या काठावर येऊन थांबले. राज गाडीतून खाली उतरला आणि गाडीच्या बोनेटवर जाऊन बसला. नीलने आपल्या बाजूचा दरवाजा उघडला. स्वतःला सावरण्यासाठी थोडं दीर्घ श्वास घेतले आणि तो चालत राजच्या दिशेने गेला. त्याने बोलण्यासाठी तोंड उघडताच राजने त्याला मध्येच थांबवले. जर तू आता एकही शब्द उच्चारलास तर मी तुला उचलून थेट त्या दरीत फेकून देईन, समजलं का? अगदी गप्प बस.
असे म्हणत राजने आपल्या जीन्सच्या खिशातून एक पिस्तूल बाहेर काढले आणि ते आपल्या हातात घेऊन फिरवू लागला. रागाने त्याचा चेहरा पूर्णपणे लालबुंद झाला होता. हलकासा रिमझिम पाऊस पडत असूनही त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब स्पष्टपणे दिसत होते. थोड्याच वेळात आणखी एक गाडी तिथे येऊन थांबली. त्यातून राजच्या 4 अंगरक्षकांनी एका माणसाला ओढत बाहेर काढले आणि राजच्या अगदी समोरच अत्यंत बेपर्वाईने त्याला खाली फेकून दिले. त्या माणसाला पाहताच नील स्वतःशीच फुटफुटला. आज तुझं काहीच निभाव लागणार नाही मित्रा. असं दिसतंय की पृथ्वीवरचा हा तुझा शेवटचा दिवस आहे. मग वर बघत आणि आजूबाजूला नजर फिरवत तो मोठ्याने म्हणाला, अरे यमराजा, तू कुठे आहेस? खाली ये. पृथ्वीवरचं आणखी एक भार आता हलकं होणार आहे. माझा भाऊ आता या माणसाचं रक्त सांडणार आहे. हे ऐकून राजने आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी नीलकडे रागाने पाहिले आणि त्याला ताकीद दिली, जर तू ते तुझं घाणेरडे तोंड पुन्हा एकदा उघडलं तर ह्याच्याशी निपटण्याआधी मी तुलाच थेट पाताळात पाठवून देईन. यावर नीलने आपल्या ओठांवर बोट ठेवले, गाडीकडे गेला, मागच्या सीटवर अंग टाकून आडवा झाला आणि लगेचच झोपी गेला. मग राजने पुन्हा त्या माणसाकडे आपले लक्ष वळवले आणि म्हणाला, मी तुला ताकीद दिली होती ना तिवारी? मी तुला माझ्या कुटुंबापासून दूर राहायला सांगितलं होतं. माझ्या बाबांच्या आसपास कुठेही तुला पुन्हा कधीच न पाहू देण्याबद्दल बजावलं होतं. पण असं दिसतंय की तुझ्या त्या मोठ्या डोक्यात काहीच शिरत नाही. तू कुठे आहेस? तुला काय वाटलं की तू माझ्या बाबांना इजा करशील आणि मी तुला असं सहज निसटून जाऊ देईन? तू माझ्या बाबांवर हल्ला का केलास? मला उत्तर दे, आणि तेही आत्ताच्या आत्ता. राजचे हे शब्द ऐकताच तिवारी थरथरू लागतो आणि अडकळत बोलतो, मला माफ कर राज. माझ्याकडून एक भयंकर चूक झाली आहे. प्लीज मला जाऊ दे. मी शपथ घेऊन सांगतो, मी पुन्हा कधीच तुझ्या वाटेत येणार नाही. तो असाच प्रकारे गयावया करत आणि विनवण्या करत राहतो. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटते. माझ्यासमोर नुसतं उभं राहण्याचीही तुझी लायकी नाही, तरीही सुडाच्या नावाखाली माझ्या बाबांना इजा करण्याचं धाडस तू केलंस? खरं सांगायचं तर असं कृत्य करण्याची हिंमत तुला नक्की कुठून मिळाली, हे मला कितीही विचार केला तरी समजत नाहीये. असं म्हणतच तो तिवारीचा पायावर गोळी झाडतो. त्यानंतर तो आपल्या अंगरक्षकांना इशारा करतो आणि तिवारीला अखेरचं वॉर्निंग देतो, जर तो पुन्हा कधी अगदी एकदा जरी माझ्या बाबांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धाडस केलंस तर मी तुझी अशी काही क्रूर अवस्था करेन की तुझी अंत्ययात्रा काढण्यासाठी तुझ्या स्वतःच्या कुटुंबातल्या एकही सदस्य जिवंत उरणार नाही. मी खरोखरच किती धोकादायक आहे ह्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. ही धमकी देऊन तो वळतो आणि आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागतो. त्यानंतर त्याच्या अंगरक्षकाने तिवारीला परपटत नेतात. त्याला गाडीच्या मागच्या सीटवर ढकलतात आणि गाडी घेऊन निघून जातात. राज गाडीचा दरवाजा उघडतो, ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसतो आणि मागे वळून पाहतो. त्याची नजर नीलवर पडते. मान हलवत तो बेंगलोरच्या रस्त्यावरून गाडी सुसाट वेगाने पळवतो. थोड्याच वेळात ती गाडी एका भव्य क्लबच्या अगदी समोर येऊन थांबते. गाडी इतक्या अचानकपणे थांबते की बिचारा नील सीटवरून खाली जमिनीवरच कोसळतो. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज गाडीतून बाहेर पडतो आणि थेट क्लबच्या आत निघून जातो.